नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण अस्तर घेतलंय, 13.5 उंची घेतलेली आहे. 9.5ची घ्यायची आहे आपल्याला घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचे शोल्डर. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्या कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा, आपला मोंढ्याचा आकार देऊन झाला की लगेच आपल्याला गळा उंची घ्यायची आहे. गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची. आपण घेतली 9.5 इंच, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि हा चौकोन सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे सुंदर असा गळ्याचा आकार. बघा, याप्रमाणे आपण आकार देणार आहे. अगदी सुंदर असा आपण मटका गळ्याचा आकार दिलेला आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. नंतर कॅनव्हास घ्यायचा, डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची, कॅनव्हास ओपन करून त्याला पिन लावून घ्यायची आणि जो आपण कपड्यावर आकार दिलाय तोच कॅनव्हासवर उमटवून घ्यायचा आहे पेनाने. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. नंतर पुन्हा डबल फोल्ड घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा कॅनव्हास वरती तो गळा आखून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असा गळा तयार होईल. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच कॅनव्हास ठेवायचं आणि बाकीचं कट करून टाकायचं. बघा, ह्याप्रमाणे मोंढ्याचा आकार आपण अस्तरचा कट करून घेतला आणि लगेच आपण घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, मोंढ्याचा आकार थोडासा कट करून घ्यायचा, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जो आपण कॅनव्हास वरती गळा आखला तो सेंटरला बरोबर जॉईंट करून पिन लावून घ्यायची. नंतर जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा. नंतर द्यायचे आपल्याला गळ्याला नॉचेस, म्हणजे कॅनव्हास आपल्याला पलटी करायला सोपं जातं आणि गळ्याचा आकार परफेक्ट असा तयार होतो. बघा, अस्तर आणि कॅनव्हास आपण मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून अशी दाबटीप आपल्याला मारायची. बघा, दाबटीप देऊन परफेक्ट असा आपला गळा तयार झाला की लगेच कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचंय. आता उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, आता पाठीवरचे लगेच टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स एकसारखेच मारून घ्यायचे आहेत. लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि पट्टी सिंपल अशी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, त्याच्यानंतर पट्टीवर द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा, पाठीचा भाग हा परफेक्ट असा तयार झाला. तो आता बाजूला ठेवूया. आपण हे चौकोनी तुकडे घेतले 3.5 बाय 3.5चे. बघा, याप्रमाणे त्याचा असा त्रिकोण बनवायचा आहे. असं बनवलं की हे दोघं टोकं आपल्याला असे जोडायचे आणि त्याचे असे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. याप्रमाणे आपण बनवून घेतलेत आणि आता आपल्याला ते लावायचे गळ्याला. पहिले आपण गळ्याला एक रेष मारून घेऊ
पाऊण इंच अंतर सोडून आपण गळ्याच्या पूर्ण बाजूने ही रेष मारून घेतली बघा. आणि जी रेष आपण मारली बरोबर त्याच्यावरती जी आपण त्या डिझाईनला शिलाई मारलेली ती शिलाई बरोबर त्या रेषेवरती आली पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. बघा पूर्ण डिझाईन लावून झाली की जो शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तसा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाला की त्याच्यावरती आपल्याला एक लेस लावायची. अगदी सुंदर अशी आपण लेस लावणार आहे. गोल्डन लेस, तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. आणि जिथे आपण हा रेड कलरचा जो कपडा वापरला तिथे तुम्ही साडीच्या कलरचा कपडा वापरून आणि ती डिझाईन बनवायची, म्हणजे तुमचा ब्लाऊज अतिशय सुंदर असं दिसेल. बघा लेस सुद्धा आपली लावून झाली. त्याला आपण डबल शिलाई मारून घेऊया, म्हणजे काय होईल, लेसची फिनिशिंग छान येईल. आता आपल्याला लटकन बनवायचे. त्याच्यासाठी आपण 2 चौकोनी तुकडे 4x4चा तुकडा घ्यायचा आहे बघा. ह्याप्रमाणे हा 4x4चा आहे आणि तो पण 4x4चाच आहे. दोन्ही कलरचे आपण 4x4चे तुकडे घेतलेले आहेत. त्याचे याप्रमाणे डिझाईन आपल्याला बनवायची बघा. असं पान आपण बनवलं आणि हे बरोबर सेंटरला असं कोपऱ्यामध्ये ते पान लावायचं आहे बघा. याप्रमाणे रेष ओढून घ्यायची तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर. आणि हे पान लावून घेतलं की हे फोल्ड करायचं, वरतून एक शिलाई मारायची, पुन्हा ओपन करून त्याच्यावरती एक शिलाई मारायची आणि बाकीचे कोपरे सुद्धा आपल्याला असे शिलाई मारून घ्यायचे. त्याच्यावर सुद्धा आपण जी गळ्याला लेस लावली तीच लेस त्याच्यावरती लावायची, म्हणजे आणखी सुंदर असं ते दिसेल लटकन. आणि बरोबर असं आपल्याला शिलाई मारून हे लटकन तयार करायचे बघा. अगदी सुंदर असं लटकन तयार झालं. दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवायचं आहे. लगेच वरतून खाली आपण 2.5 इंच मोजलं आणि दोन्ही नॉट लावून घ्यायच्या आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली ते. पण त्याच्या आधी आपल्याला हे पूर्ण डिझाईनला मणी लावायचे, तर मोठ्या प्रकारचे मणी आपण घेणार आहे आणि पूर्ण डिझाईनला हे मणी आपण लावून घेऊया. सगळ्यात मोठी साईज ही मण्यांची आहे, तर ते मणी आपण इथे लावायचे, म्हणजे काय होईल, डिझाईन अगदी सुंदर अशी दिसेल बघा. आपले मणी सगळे लावून झाले. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली ते. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.